नमस्कार मित्रांनो, SAP इन मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण एक इंटरेस्टिंग व्हिडिओ बनवत आहे की जे मला आतापर्यंत क्वेरी येतात, ठीक आहे. जे स्टुडंट्स आहेत, जे एक्सपिरियन्स्ड आपले मराठी माणसं आहेत, ते मला कॉल करतात आणि ते मला नेहमी हे 4 प्रश्न विचारतात. ते कोणते? तुम्ही पाहिलंच असेल, राईट? तर कोणते? तर SAP जो कोर्स आहे, तो कोणी करायला पाहिजे? कधी करायला पाहिजे? कसा आणि कुठे करायला पाहिजे? बरोबर. तर असे 4 प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये पडलेले असतात की SAP कोर्स म्हणलं की हे 4 प्रश्न तुमच्या मनामध्ये, डोक्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाहीत, राईट? तर त्याच्याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज शोधणार आहे आणि तुम्हाला मराठी भाषेमध्ये हा कोर्स कोणी, कधी, कसा, कुठे करायला पाहिजे याचं पूर्णपणे तुमचं जे शंकाचं निरसन आहे ती मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ते पूर्णपणे करणार आहे. तर कुठेही व्हिडिओ मिस न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब आणि लाईक तर तुम्ही 100% करणार हे मला माहिती आहे, कारण मराठी माणूस हाच मराठी माणसाला आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे, बरोबर. चला, आपण लगेच या 4 प्रश्नाचे उत्तर बघूयात, जेणेकरून तुम्हाला पूर्ण हे लक्षात येईल आणि तुम्ही SAP कोर्स करायचा की नाही आणि तो कोणी, कधी, कसा, कुठे करायचा याबद्दल तुम्ही आजच लगेच हा व्हिडिओ झाल्या तो तुम्ही डिसिजन घेऊ शकता, बरोबर. चला, तर पहिला आपण बघणार आहे की SAP कोर्स जो आहे तो कोणी करायला पाहिजे, बरोबर. तर तुमच्या मनात नेहमी प्रश्न येतो की हां, मला आता SAP किंवा कोणताही कोर्स करायचा आहे, तो कसा करायला पाहिजे. तर आपण पर्टिक्युलरली आज SAP कोर्सबद्दल बोलतो आहे. तर SAP कोर्स हा कोणी करायला पाहिजे. तर मी इथं थोडंसं तुम्हाला लिहून सांगतो आहे, ठीक आहे, की SAP हे 2 टाईपचे लोकं करू शकतात. फर्स्ट म्हणजे कोणता आहे? फर्स्ट म्हणजे आहे तो जे आपले पासआउट आहेत, ठीक आहे. पासआउट म्हणजे काय? जे कॉलेज, डिग्री पासआउट झालेले आहेत, ठीक आहे, किंवा त्याला आपण फ्रेशर म्हणू. आता मला जरा फ्रेशर म्हणायला कसं तर वाटतं, कारण फ्रेशर मुलं असतात त्यांना इनिशियल लेवलला खूप स्ट्रगल करावं लागतं. आता तुम्ही जर व्हिडिओ बघताय आणि तुम्ही फ्रेशर आहात तर तुम्हाला त्याचं दुःख माहिती आहे. बट अशा मुलांसाठी तर मी आहे. हे व्हिडिओ त्यांच्यासाठी जर बनवतोय, तुम्हाला मी हेल्प करण्यासाठीच मी इथे आहे. सो अजिबात टेन्शन नका घेऊ. कॉन्सन्ट्रेशनने आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा. मी तुम्हाला तुमच्या करिअर घडवण्यासाठी मदत करणार आहे, बरोबर. आणि दुसरा जो असेल तो म्हणजे एक्सपिरियन्स, ठीक आहे, एक्सपिरियन्ससाठी. तर हे 2 लोक आहेत, ठीक आहे. ते तुम्हाला माहिती आहे. एक तर तुम्ही फ्रेशर किंवा पासआउट असाल किंवा तुम्हाला तर एक्सपिरियन्स असेल, ठीक आहे. हे 2च लोक तुम्हाला आपल्याला मार्केटमध्ये बघायला भेटतात किंवा आपल्या जे काही जॉब करतो किंवा जे पासआउट होतो तिथे आपल्याला बघायला भेटतात, बरोबर. तर आता पासआउट आणि फ्रेशर म्हणजे कोण असणार आहे इथे? की जे तुमचे मी आत्ता सांगितलं की ज्यांची डिग्री झालेली आहे, बरोबर, किंवा ज्यांनी बाहेरून पण डिग्री घेतलेली असते. बाहेरून डिग्री म्हणजे काय? मुक्त विद्यापीठ वगैरे आहे, इथून पण डिग्री घेतलेली असते. असे पण स्टुडंट्स मला विचारत असतात, ठीक आहे. मग आता डिग्रीमध्ये कोणत्या डिग्री असतील, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बघा, टेक्निकल डिग्री असेल, ठीक आहे, म्हणजे तुमचं इंजिनिअरिंग वगैरे झालेलं आहे, ठीक आहे, किंवा MBA झालेलं आहे, MCA झालेलं आहे, BCA झालेलं आहे, अशा काही डिग्री असतील. तर लक्षात ठेवा, SAP कोर्स करायचा असेल तर तुम्हाला, आणि तुम्ही फ्रेशर पासआउट असाल तर तुम्हाला डिग्री ही मॅन्डेटरी असेल, बरोबर. तर तुम्ही जर फ्रेशर किंवा पासआउट असाल तर तुम्हाला डिग्री ही 100% लागणार आहे. तर माझं सजेशन असं आहे की तुम्हाला डिग्री वगैरे असेल तर तुम्ही यासाठी जावा, टाईम वेस्ट नका करू, ठीक आहे. तर हे झालं तुम्हाला फ्रेशर आणि पासआउटसाठी, बरोबर. आता एक्सपिरियन्स असेल, ठीक आहे. तर एक्सपिरियन्समध्ये पण मी तुम्हाला काय सांगतो आहे की एक्सपिरियन्समध्ये पण A आणि B सांगतो आहे मी तुम्हाला. आता A आणि B म्हणजे काय? तर तुमचा एक्सपिरियन्स कोणता असेल? इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स, ठीक आहे. इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स म्हणजे कोणता? की जो तुमचा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असेल, ठीक आहे, किंवा ॲटोमोबाईल कंपनीमध्ये असाल तुम्ही, ओके. आणि B म्हणजे काय? की तुम्ही IT मध्ये असाल, बरोबर. तर तुम्हाला यातला दोन्हीपैकी कोणताही एक एक्सपिरियन्स असू शकतो. तर तुम्ही SAP करू शकता, बरोबर. एक्सपिरियन्स आहे म्हणजे SAP करू शकता. आता याच्यामध्ये एक्सपिरियन्समध्ये पण वेगवेगळे टाईपचे आहेत की तुम्ही मग वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये किंवा इन्शुरन्समध्ये आहात, बँकेमध्ये कामाला आहात, ठीक आहे. काही जण मला विचारतात की मी बँकेमध्ये सेल्स डिपार्टमेंटला आहे, मग मी फायनान्स करू शकतो का बँकिंगमध्ये? ते अगेन तुमच्या डिग्रीवरती डिपेंड आहे. तर बघा, SAPमध्ये वेगवेगळे मॉड्यूल्स आहेत. वरती एक व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल, ठीक आहे, की SAP मॉड्यूल कसं चूज करायचं. त्याच्यामध्ये जावा, कोणत्या बॅकग्राऊंडच्या माणसाने कोणतं मॉड्यूल करायला पाहिजे
ते मी सांगितलेलं आहे तिथे. बट आज आपण बघतो की SAP कोर्स तुम्ही करायला पाहिजे की नाही. तर तुम्ही अवश्य SAP कोर्स करू शकता, पण ते अगेन डिपेंड आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ बघितल्यानंतर क्लिअर होईल. नसेल तर मी तुमच्यासाठी आहेच. अबाउट सेक्शनमध्ये आपला डिटेल्स आहेत, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. हे लक्षात आलं की कोणी SAP करायला पाहिजे, की तुम्ही जर पासआउट आहात वगैरे तर. अजून याच्यामध्ये कसं आहे, तिसरी जी केस आहे ती मी तुम्हाला सांगतोय. तिसरी म्हणजे कोण, की तुम्ही पासआउट फ्रेशर झाल्यानंतर तुमचं एम असतं की स्पर्धा परीक्षा. राईट. आता तुम्ही स्पर्धा परीक्षा वगैरे देत आहेत म्हणजे काय, तर मी एम किंवा यू म्हणतो इथे डायरेक्टली झाली आहेत ना, MPSC किंवा UPSC जर तुम्ही करत असाल, बरोबर. आणि होऊ नये असं, बट तुम्हाला काही तुमचं यश मिळत नसेल, बरोबर. पण आता तुम्हाला काय करायचं, तुमची डिग्री झालेली आहे, ओके. आणि तुम्ही तिकडे तुम्हाला यश भेटत नाही आहे. मग आपल्या फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज वगैरे असतात, तर आपल्याला जॉब करायचा असतो. मग तुम्ही सर्च करता की हां, आता मग मी काय करू, माझा गॅप आहे. तर त्या केसमध्ये पण तुमची जर टेक्निकल डिग्री स्ट्रॉंग असेल, ठीक आहे, आणि तुमची इच्छा जिद्द असेल, ठीक आहे, तर तुम्ही ही SAP करू शकता, बरोबर. आता लक्षात आलं तुम्हाला. तर ह्या 3 कॅटेगरी हे आम्ही म्हणतो आहे, राईट. अजून IT मध्ये पण सांगायचं असेल तर मग तुम्ही इंटरनल IT डिपार्टमेंटमध्ये असाल, राईट, जिथे टेस्टिंग वगैरे करत असाल तुम्ही, ओके. तर मग तिथे तुम्हाला फ्युचर ग्रोथ दिसत नसेल तरीही तुम्ही SAP कोर्स करू शकता. इंडस्ट्रीजमध्ये आपण कसं क्वालिटी, प्रोडक्शन अशा डिपार्टमेंटला असतो, तर त्या केसमध्ये पण तुम्ही तुमचं करिअर हे SAPमध्ये बनवू शकता. कारण एक्सपिरियन्स आहे म्हणजे तुम्हाला त्याचं नॉलेज आहे, त्याचं इंडस्ट्री सेक्टरचं नॉलेज आहे, तर तुम्ही SAPला 100% जाऊ शकता, बरोबर. तर ह्यातून लक्षात आलं. आता ह्याच्यातून तुमच्या जर काही लक्षात नाही आलं तर कमेंटमध्ये तुम्ही पोस्ट करा तुमचा क्वेश्चन, मी 100% रिप्लाय करतो. तुम्ही माझ्या बाकीचे व्हिडिओ बघा, असं एकही कमेंट दिसणार नाही की तुम्हाला मी रिप्लाय केलेला नाही आहे, बरोबर. चला पुढे. आता तुम्ही डिसाईड केलं की SAP कोर्स करायचा आहे, पण तो कधी करणार, बरोबर. तर SAP कोर्स तुम्ही कधी करणार, तर आपण आता म्हणलं होतं की तुम्ही जर फ्रेशर किंवा पासआउट जर असाल, बरोबर, तर तुम्ही कधी करणार तो कोर्स, राईट. सर, तर तुम्ही तो कोर्स करायचा आहे तुमची डिग्री झाल्यानंतर, आफ्टर डिग्री कम्प्लिशन, ओके. तुम्हाला ॲडिशनल स्किल पाहिजे काही, ठीक आहे, किंवा तुम्ही एखादं इंजिनिअरिंग वगैरे डिग्री केलेली आहे आणि तुमचं स्किल एन्हान्स करायचं आहे. आता मेकॅनिकल वगैरे सिव्हिल आहात, ठीक आहे, तुम्हाला जॉब पाहिजे आणि तुम्हाला IT मध्ये जायचं आहे, ठीक आहे. तर तुम्ही तुमची डिग्री कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही असा कोर्स ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने, आता तुम्हाला सांगणारच आहे मी नेक्स्टमध्ये कसा करायचा ते, बट तुम्ही तुमची डिग्री कंप्लीट झाल्यानंतर करू शकता, बरोबर. पण लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही जर लर्निंग करत असाल किंवा तुमची डिग्री तुम्ही परस्यू करत असाल, तुम्ही अजून शिकत आहात, तुमची डिग्री कंप्लीट झाली नाही आहे आणि तुम्ही अगोदरच कोर्स करून ठेवायचं म्हणताय, तर तसं करू नका. टाईम वेस्ट घालवू नका. कारण कोर्स करून परत त्याची प्रॅक्टिस करून ते सगळं मेंटेन ठेवणं तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट जाईल. त्यामुळं फुल फेजमध्ये पहिला हातात डिग्री घ्या, ठीक आहे, आणि फुल फेजमध्ये कॉन्सन्ट्रेशनने स्टडी करून मगच तुम्ही SAP कोर्स करा, राईट. तर तुम्हाला लक्षात आलं कधी करायचं आहे. तर मेनली हे तुमच्यासाठी आहे, लक्षात ठेवा, ओके. किंवा जर तुम्ही जॉबसाठी सर्च करताय बट पर्टिक्युलर जॉबमध्ये तुम्हाला इंटरेस्ट नाही आहे, ओके. आता समजा तुम्ही इंजिनिअरिंग केलेलं आहे कॉम्प्युटरमधून, पण तुम्हाला कोडिंगचा इंटरेस्ट नाही आहे, राईट. तर तुम्ही काय करू शकता, त्याच्यातून मग फंक्शनल SAP फंक्शनलमध्ये, राईट, त्याच्या पण SAP म्हणजे काय व्हिडिओ हा तुम्हाला वर बघायला भेटेल आयमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे मी. तर तो लक्षात घ्या, SAP म्हणजे काय, आणि त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये काय काय मॉड्यूल्स वगैरे जे आहेत, मग तुम्ही त्या मॉड्यूलला जाऊ शकता, बट अगेन डिग्री कंप्लीट झाल्यानंतर, ओके. आता एक्सपिरियन्स्ड लोकांसाठी कधी करायला पाहिजे तुम्ही, जर एक्सपिरियन्स्ड असाल तुम्ही, तर तुम्ही कधी करायला पाहिजे, तर बघा, जर तुम्हाला फ्युचर तुमचं ग्रोथ दिसत नाही आहे, बरोबर, किंवा तुमचं आता अप्रायझल झालं आहे आणि तुम्हाला जॉब स्विच करायचा आहे, बरोबर, बट तुमचं डोमेन वेगळं आहे आणि तुम्हाला काहीतरी IT मध्ये जायचं आहे. तुम्ही आता मेकॅनिकल वगैरे मी आत्ता सांगितलं तुम्ही कोणी करायला पाहिजे. आता तुम्ही या क्वालिटीला वगैरे आहात, राईट, आणि मग मला जॉब पाहिजे, तर कधी बघाल, तर तुम्ही काय करा, याच्याबद्दल थोडीशी माहिती घ्या. कधी वॅकन्सी जास्त असतात, ओके. किंवा बघा, याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची म्हणजे वॅकन्सीज. आत्ताच मी सांगितलं तुम्हाला, तर वॅकन्सीज कधी असतात ते तुम्हाला थोडंसं अंडरस्टँड करता आलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही नोकरी लिंक्डइनवरती जावा आणि मग वॅकन्सी सर्च करा. आता तुम्हाला एक मंत्र द्यायचा म्हटलं तर कसं असतं ना, की
आय टी कंपनीमध्ये अप्रायझल झाल्यानंतर त्यांचं, ठीक आहे, हाईक झाल्यानंतर बऱ्यापैकी लोक रिझाईन टाकतात त्यांना बोनस भेटल्यानंतर. तर ते जवळपास मे जूनच्या आसपास आणि डिसेंबरच्या आसपास यावेळेस भरपूर रिझाईन पडतात कंपनीमध्ये. तर त्यावेळेस तुम्ही आणि वॅकन्सीज जास्त क्रिएट होतात. तर त्या केसमध्ये तुम्ही बरोबर संधी साधून जाऊ शकता. बरोबर. तर त्या पिरियडपर्यंत तुम्हाला काय करायचं, SAP कोर्स कंप्लीट झाला पाहिजे. कळलं? म्हणजे त्या हिशोबाने तुम्ही प्लॅन करा की डिसेंबरसाठी जर असेल, तिथून नोव्हेंबर, ऑक्टोबर, सप्टेंबरमध्ये, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये स्टार्ट करायचं, बरोबर नोव्हेंबरला संपतोय आणि आपण ज्यावेळेस रिझ्युमे टाकेल त्यावेळेस वॅकन्सी असतात, राईट. तर असं तुम्ही प्लॅनिंग करायचं की मला कधी करायचं आहे. किंवा तुम्हाला आता समजा तुम्ही कॉन्ट्रॅक्टवरती असाल आणि कॉन्ट्रॅक्ट तुमचं संपतंय आता, बरोबर, 3-4 महिन्यामध्ये, तर तुम्ही अगोदरच SAP कोर्स 3-4 महिने अगोदर स्टार्ट करायला पाहिजे आणि बरोबर तुमचं कॉन्ट्रॅक्ट संपायला तुमचं प्रिपरेशन हे सगळं कंप्लीट झालं पाहिजे, बरोबर. आणि मगच तुम्हाला लगेच इमिडिएटली दुसरा जॉब पण भेटेल. तर आता एक्सपिरियन्स्ड असाल पण तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहात, तो पण पॉईंट तुम्ही अगोदरच्या कोणी करायला पाहिजे. तर तुम्ही कॉन्ट्रॅक्टवरती जर असाल ना, तर परमनंट जॉबसाठी तुम्हाला 100% हे SAP युजफुल असेल एक्सपिरियन्ससाठी, ठीक आहे. कारण ह्याला फक्त डिग्री लागेल, तुम्हाला बाकी काय करायचं हे मी सांगणार, ठीक आहे. सो मला पण तुम्ही कनेक्ट करून घ्या, विचारा, ठीक आहे, मी लगेच सांगेल तुम्हाला. हे लक्षात आलं. आणि जे आपण MPSC UPSC किंवा स्पर्धा परीक्षा किंवा ज्यांना लगेच जॉब लागला नाही आहे, पासआउट नंतरचा गॅप पडला आहे, आता त्यांनी कधी करायला पाहिजे. तर बघा, तुम्ही जर स्पर्धा परीक्षा देत आहे आणि तुम्हाला मोठा गॅप पडलेला आहे, राईट, एक्झाम तुमची पुढल्या वर्षी आहे, बट तुम्हाला लास्ट चान्स आहे तो, राईट, MPSC UPSCचा, त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता की SAP कोर्स करून प्रॅक्टिस साईड बाय साईड ठेवू शकता आणि तुम्ही मेनली फोकस तुमच्या स्टडीवरती देऊ शकता. अनफॉर्च्युनेटली समजा आपल्याला लक नाही आहे किंवा काही झालं तर आपला टाईम वेस्ट नाही जात, राईट. आणि यासाठी पैसे जास्त खर्च करायची गरज नाही, कारण मी तुम्हाला कमी पैशामध्ये ट्रेनिंग द्यायला तयार आहे ना, ठीक आहे, अगदीच मिनिमलमध्ये आपल्या मराठी माणसांसाठी. आणि फी घेण्याचं कारण म्हणजे फ्रीमध्ये तर लक्षात येत नाही माणसाच्या काय करतोय आपण ते, त्यामुळे थोडीशी फी पण घ्यावी लागते. आता हे तुम्हाला पटलं असेल तर लगेच मला कमेंट करून सांगा, ठीक आहे. आणि काही मुलांसाठी मी फ्री ऑफ कॉस्ट पण माझे काही क्रॅश कोर्स डिझाईन केलेले आहेत, ठीक आहे. बट मी ते डिसाईड करतो कोणाला द्यायचं कोणाला नाही, त्यामुळे तो विचार करून तुम्ही मला त्याचा कॉन्टॅक्ट करा, ठीक आहे. तर तुमच्या लक्षात आलं की MPSC UPSC स्टडी वगैरे तुमचा मॅनेज करून तुम्ही करू शकता. रिझल्ट लागला, आपल्या बाजूने निकाल नाही लागला, तर आपल्याकडे आता ते एक सर्टिफिकेट आहे बाबा की मी SAP कोर्स केलेला आहे, त्या हिशोबाने तुम्ही तो कोर्स करू शकता. लक्षात आलं. फ्रेशर असू देत, एक्सपिरियन्स्ड असू देत, किंवा तुम्ही काय स्टडी करत आहात, तर तुम्ही कधी कोर्स करायला पाहिजे, ठीक आहे. यातून काय कळालं नसेल तर कमेंट आणि मी ओके तुमच्यासाठी रेडी आहे. चला, आता तुम्ही कोणी करायचं कळालं, तुम्हाला कधी करायचं कळालं. आता मला सांगा की मी SAP कोर्स कसा करायचा, बरोबर. तर यासाठी मग आपले लगेच गुरुमंत्र आहेतच, ओके. तर पहिला म्हणजे काय की इन्फॉर्मेशन घ्या पहिल्यांदा, ओके. की मला कोर्स करण्यासाठी कसा आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो ना, कसा करायचा आहे तुम्हाला, ओके. तर पहिल्यांदा तुम्ही आयडेंटिफाय करा की मी स्वतःला तो टाईम देऊ शकतो का, राईट, मी प्रॅक्टिस करू शकतो का, ही तुम्ही इन्फॉर्मेशन घ्यायची. माझा कोर्स कसा करायचा आहे, तर कोर्स करण्यासाठी तुम्हाला तुमची अगोदरचं की कोणी करायचा हे माहिती पाहिजे, कधी करायचा हे माहिती पाहिजे, आता कसा करायचा त्यासाठी तुम्हाला मी सांगतो आहे, बरोबर. तर सगळ्यात महत्त्वाचं, मला कॉन्टॅक्ट करायचा, मी तुम्हाला सांगेल की कसा करायचा कोर्स, ठीक आहे. बरं, त्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मला सांगावं लागणार आहे. तर कोर्स तुम्हाला इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर सेकंड म्हणतो की ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोर्स करायचा, ओके. ऑनलाईन ऑफलाईनमध्ये काय फरक असतो की ऑफलाईन म्हणजे तुम्हाला तिथे फिजिकली जाऊन स्वतः समोरासमोर तुम्ही, जसं आपण शाळेत वगैरे जातो, ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे ऑनलाईन लेक्चर आणि ऑफलाईन लेक्चर, ओके. तर तिथे स्वतः जाऊन करतो. ऑनलाईन म्हणजे तुम्ही कुठूनही मोबाईल आणि लॅपटॉपवरून मीटिंग जॉईन करून किंवा रेकॉर्डेड व्हिडिओ बघून तुम्ही तो करू शकता, ऑनलाईन आणि ऑफलाईन, बरोबर. आता इन्फॉर्मेशन घेताना तुम्ही काय करायचं गुगलवरती वगैरे की कोर्स म्हणजे कसा करायचा, तर तुम्हाला सिलेबस माहिती पाहिजे. त्याच्या पण अगोदर तुम्हाला काय पाहिजे की कोणतं मॉड्यूल करायला पाहिजे, राईट. SAP कोर्स करायचा म्हणजे लगेच तुम्ही गेला आणि SAPच कोर्स करायचा असा काही कोर्स नसतो. SAP कोर्समध्ये मॉड्यूलचा कोर्स असतो, राईट. तर SAP मॉड्यूल कसं निवडायचं हा एक व्हिडिओ आहे, तो बघून घ्या, तुम्हाला एकदम आयडिया पूर्ण क्लिअर होऊन जाईल,
ठीक आहे. तर हीच इन्फॉर्मेशन तुम्हाला पहिला काढायची आहे की मला कोणतं मॉड्यूल करायचं आहे आणि त्या मॉड्यूलचा सिलेबस, राईट. आणि त्या सिलेबसनुसार तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन हा कोर्स करायचा आहे. ओके. सो तुम्हाला जर ऑनलाईन करायचं असेल तर तुम्ही माझ्याकडे या, राईट. सगळ्यात महत्त्वाचं ऑनलाईन. ओके. किंवा तुम्ही गुगलवरती सर्च करा वगैरे, कोण ऑनलाईन प्रोव्हाइड करते. पण SAP मराठीतनं जर शिकायचं असेल, कुठेही फसू नका. ठीक आहे. तर ऑनलाईन करायचं असेल तर ऑनलाईनमध्ये बघा क्रॅश कोर्स अवेलेबल असतात. ओके. क्रॅश कोर्स ओके अवेलेबल असतात किंवा फुल टाईम अवेलेबल असतो. ओके. क्रॅश कोर्स म्हणजे काय, तुमच्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्हाला भेटतात, सर्व्हर प्रॅक्टिससाठी भेटतो, तो तुम्हाला बघून व्हिडिओ बघून प्रॅक्टिस करायची आहे. आणि त्यासोबत काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर ते तुम्हाला जे प्रोव्हाइड करणार आहेत, ठीक आहे, ते तुम्हाला त्याचं ॲन्सर देतात आणि जी फी कमी असते. ओके. आणि जर ऑफलाईन करायचं असेल, ओके, तर तुम्हाला त्याची फी पण जास्त असते कारण त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर असतं. तुम्हाला इन्क्वायरी करावी लागेल जाऊन, मग ते इन्स्टिट्यूट असू दे किंवा कोण एखादं कॉलेज असू दे, ते पण SAP आजकाल ट्रेनिंग प्रोव्हाइड करत आहेत. ओके. तर अशा ठिकाणी तुम्हाला जाऊन इन्क्वायरी करायची आहे. ओके. इन्क्वायरी करून तुम्हाला त्यांना विचारायचं की कसं आहे, काय आहे, किती ड्युरेशन असणार आहे. ओके. तर ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये दोघांमध्ये पण ड्युरेशन असतं. ठीक आहे. तर तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन क्लास करू शकता, फुल टाईम करू शकता किंवा क्रॅश कोर्स करू शकता. रेकॉर्डेड सेशन तुम्ही घेऊन स्टडी करू शकता. ते तुमच्या फीवरती डिपेंड आहे, तुम्ही किती फी भरू शकता वगैरे. ठीक आहे. तर हे क्रॅश कोर्स वगैरे पाहिजे असेल, तुम्ही एक्सपिरियन्स्ड असाल आणि तुम्हाला क्रॅश कोर्स पाहिजे तर कमी पैशामध्ये करायचं असेल तर तुम्ही तसे जाऊ शकता. आणि तुम्हाला जसं जो पाहिजे असेल SAP MM किंवा S/4HANA तर मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. बरोबर. तर तुमच्या लक्षात आला हा तुम्ही कोर्स कसा करू शकता. ओके. ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या पद्धतीने करू शकता. तर पहिल्यांदा इन्फॉर्मेशन घ्या, मॉड्यूल चूज करा. मॉड्यूल चूज केल्यानंतर तुम्ही परत त्या मॉड्यूलचा सिलेबस गुगलवरून डाउनलोड करा आणि त्या हिशोबाने मग किती हार्ड आहे, काय आहे, त्याचे 1-2 व्हिडिओ बघा. मी पण बनवत असतो ते बघा आणि मग डिसाईड करा की ऑनलाईन ऑफलाईन करायचं. बरोबर. चला पुढे लास्ट. आता SAP कोर्स तुम्ही कोणी करायचा कळालं, कधी करायचा तेही कळालं, बरोबर. कसा करायचा ते कळालं, पण तर करायचा कुठे, बरोबर. तर SAP कोर्स तुम्ही कुठे करणार? 100% तुम्ही माझ्याकडे करू शकता का? येस बोला, येस बोला, है ना. तर माझ्याकडे करू शकता, बट तुम्हाला जर ऑनलाईन करायचं असेल तरच. ठीक आहे. तर SMTBS आहे ऑनलाईन करण्यासाठी, त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला अबाउटमध्ये भेटेलच. नेक्स्ट तुम्ही Udemy जे काही प्लॅटफॉर्म आहेत एज्युकेशनल, Udemy आहे, कोर्सेरा आहे, यूट्यूब आहे, तर इथूनही तुम्ही तुमचं ट्रेनिंग जे आहे SAPचा कोर्स जो आहे तो करू शकता. बट त्यासाठी तुम्हाला मॉड्यूल माहिती पाहिजे. ओके. SMTBS आपल्याला SAP MM मॉड्यूल देतं. यूट्यूबवरती सगळ्या टाईपचे मॉड्यूल्स आहेत, तुम्ही फक्त सर्च करायचं आहे. ओके. मराठीत शक्यतो तुम्हाला कुठल्याच चॅनल भेटणार नाही आहे. आपल्यासारखे काही मोजकेच बोटावर मोजणे एवढे चॅनल आहेत आणि आपला तर 100% मराठी आणि इंग्लिशमध्ये एक्सप्लेन करणारा एकमेव SAP इन मराठी हा चॅनल आहे. बरोबर. तर तुम्ही लगेच सबस्क्राईब आणि लाईक कमेंट 100% करा आणि व्हिडिओ तर शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. बरोबर. तर ऑनलाईन पद्धतीने मी ते करू शकता. ऑफलाईन म्हटलं की तुम्हाला इन्स्टिट्यूटशिवाय पर्याय नाही. ठीक आहे. किंवा काही कॉलेजेस तुम्हाला ते प्रोव्हाइड करणार. ठीक आहे. तर तुम्हाला तिथे फिजिकली जावं आणि इन्क्वायरी करा. ठीक आहे. तिथे गेल्यानंतर तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला एक्सपिरियन्स्ड ट्रेनर वगैरे असतील, त्यांच्याकडून प्रॉपर ट्रेनिंग भेटणार आहे की नाही याची शाश्वती करा. ओके. आणि तिथे गेल्यानंतर सगळे विचारल्यानंतरच मगच तुम्ही तिथे एनरोल करा. मी तुम्हाला कुठल्याही प्रमोशनल सजेस्ट करत नाही आहे. तुम्ही जाऊन चौकशी करा आणि माझ्याकडून गायडन्स घेऊ शकता की असं आहे, मी तुम्हाला हेल्प करेल. ठीक आहे. पण माझं ऑब्जेक्शन हे कोणत्या इन्स्टिट्यूटवर नाही आहे, ते त्यांचं चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, त्यांना शुभेच्छा आहेत. ठीक आहे. बट तरीही तुम्ही एकदा इन्क्वायरी करा. आणि ऑनलाईन करायचं असेल तर यूट्यूबवरती आहे, Udemy आहे, SMTBS पण आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की SAP कोर्स कधी, कोणी आणि कसा आणि कुठे करायला पाहिजे. तर तुम्ही सेल्फ लर्निंग करणार असाल, स्ट्रॉंग नॉलेज असेल तर तुम्ही यूट्यूब Udemyवरती करू शकता. बट तुम्हाला ॲज अ मेंटर म्हणून काय हेल्प पाहिजे असेल तर मी तुम्हाला ती करेल. सिलेबसनुसार स्टडी करा. ठीक आहे. आता SAPचा कोर्स कसा करावा त्याच्यावरती पण आपला एखादा व्हिडिओ आहे. ठीक आहे. तो लगेच जाऊन बघून घ्या, सर्च करा, जरा स्क्रोल करा, व्हिडिओ बघा आणि आपल्या मराठी माणसांना मदत करा. ठीक आहे. आणि हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा, कारण प्रत्येकाला SAP म्हणजे काय
SAP कोर्स कधी कुणी कुठे करायला पाहिजे आणि मॉडेल कसं निवडायला पाहिजे असे 3 व्हिडिओ ही आपण बनवलेले आहेत. ठीक आहे. तुम्ही जर इथंपर्यंत हा व्हिडिओ बघताय तर तुम्ही खरंच खूप मोठ्या मनाचे आणि मराठी माणसांना सपोर्ट करणारे आहात. त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. ठीक आहे. जय महाराष्ट्र मित्रांनो.